भरोसा सही जांच का शिफा कंप्यूटराइज्ड पैथोलॉजी लेबोरेटरी मालेगांव, अनुभवी एमडी पैथोलॉजिस्ट डॉक्टर अनुजा पाटिल मैडम की निगरानी में सटीक और तेज रिपोर्ट। लेडी स्टाफ उपलब्ध है। व्हाट्सएप और ईमेल के माध्यम से रिपोर्ट भेजने की सुविधा और सबसे खास घर से सैंपल कलेक्शन की सर्विस बिल्कुल मुफ्त। हमारी मैन लैब मिर्जा गालिब रोड मालेगांव पर स्थित है। साथ ही पूरे शहर में ब्लड कलेक्शन सेंटर्स भी जारी हैं। लैब सुबह 8 बजे से रात 11 बजे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्याने आजच्या एक चांगल्या कार्यक्रमाचा जे आम्हाला एक सहभाग घ्यावा आणि आमच्या असून शासकीय उपक्रमात माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या दत्तक शाळेत त्यांच्या वतीने देण्यात आलेले पुस्तक वाटप आमच्या हस्ते व्हावे असे इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत, गुरुजन वर्ग आहेत, त्यांनी सरांकडे आग्रह केला। त्यानिमित्ताने आम्ही इथे आलो आहोत। मित्रांनो, आता जास्त भाषण वगैरे मी काही करणार नाही, परंतु मी एकच लाईन सांगणार आहे। तुमची ही विद्यार्थी दशा जी आहेत, या दशेतून आम्ही पण गेलेलो आहोत। फक्त आणि फक्त आत्ता विद्यार्थी अवस्थेत जर तुम्ही कष्ट केले तरच तुमचं पुढील आयुष्य सुखकारक आहे। आत्ता जर तुम्ही मौज मजा केली तर पुढच्या पूर्ण आयुष्यात तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही। म्हणजे आज तुम्ही विद्यार्थी अवस्थेत आहात, तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिक्षण घ्याल तर तुम्ही चांगले प्रशासकीय नोकर, चांगले उद्योजक, तुम्ही चांगले कार्यकर्ते, चांगले नेते बनू शकतात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाचा, या देशासाठी चांगलं योगदान देऊ शकतात। या प्रसंगी मी एवढंच बोलेल आणि थांबेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। दप्तर वाटण्याच्या या कार्यक्रमासाठी आलेले सन्माननीय सदस्य, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक, त्यांचा संपूर्ण स्टाफ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आज हा जो कार्यक्रम होत आहे हा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या सहकार्यातून होत आहे। मला जवळजवळ 45 वर्ष राजकारणात झालेले आहेत, परंतु मी आजपर्यंत कुठल्याही शिक्षण मंत्र्याच्या कार्यकाळात असे कार्यक्रम बघितले नाहीत। दादासाहेब भुसे यांनी प्रथम या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटले, नंतर पुन्हा एक वेळेस पुन्हा वह्या पुस्तकं दिलेत आणि आज तिसरा कार्यक्रम हा दप्तर वाटण्याचा। सर्व मुलांच्या मागे एक 15 दिवसापूर्वी कटिंगा करण्यात आल्या शाळेत। असे जे उपक्रम आहेत हे आपले शालेय शिक्षण मंत्री यांनी जे राबवले आहेत, मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। कारण इतकं बारीक लक्ष कुठल्याही शालेय शिक्षण मंत्र्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही। कारण प्राथमिक शाळा म्हटली तर ह्या शाळेत, आज ह्याच शाळेचं उदाहरण 1998ला ह्या नाशिक जिल्ह्यात 1 नंबरची पटावर संख्या ह्या शाळेची होती। परंतु आज या शिक्षक लोकांनी काही प्रयत्न करून काही विद्यार्थी वाढवले, त्यांचेही मी खूप आभार मानतो। परंतु त्या काळातली शिक्षण, आपल्या शाळेची पटसंख्या आणि आजची पटसंख्या फार छोटीशी आहे। आजची पटसंख्या तर माझं आत्तापर्यंत तुम्ही चांगले शिक्षक लोकांनी प्रयत्न केले आणि 35 विद्यार्थ्यांची या शाळेत त्यांनी वाढ केली। असंच लक्ष तुम्ही कायम द्यावं। तुम्हाला जे काही सहकार्य लागेल, मी व माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते आत्तापर्यंत तर आम्ही केलेलं आहे आणि कायम करत राहू, अशी मी आपल्या द्याने गावाच्या वतीने आपल्याला वचन देतो। आणि सहकार्य जे काही तुम्ही आत्तापर्यंत केलं आहे, असंच तुम्हाला आमचंही सहकार्य राहील। एवढं बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीने
व शिवसेनेच्या वतीने सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रेरणेने गोरगरीब मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आलं. याची प्रेरणा संपूर्ण गावकऱ्यांची आहे. खास करून माजी नगरसेवक तानाजीभाऊ देशमुख, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक शिंदे आबा, नारायण आबा शिंदे, सगळ्या टीमने हा पुढाकार घेतला आणि गावकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिले असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरा करण्यासाठी शाळेत आले. त्यांना खूपच मंत्री महोदय साहेबांनी की शिक्षक राबवलेला उपक्रम खूप राबवतात बघितले असं त्यांना लक्षात आलं. योगापासून तर मुलांना टॅबपासून, त्याचप्रमाणे HDFC बँकेने CCR फंडातून छानसा असा वर्ग दिल्याबद्दल माननीय शिक्षण मंत्री साहेबांचं आम्ही आभार मानतो. मराठी शाळा जिल्हा परिषद शाळेचं खरोखर रूप बदलत आहे. 2020ला जेव्हा मी इथे आलो तेव्हा येथील परिस्थिती पाहून मी जरासा नाराज झालो होतो. तेव्हा तानाजीभाऊ देशमुख यांनी मला सांगितलं की सर, हे तर तुमचेच गोरगरिबांचे मुलं आहेत, अल्पसंख्याक आणि नवबुद्ध आणि ST समाजाचेच मुलं आहेत, तुम्ही काहीतरी करा. मग मला देणगी स्वरूपात खूप मदत आली. सुरुवातीलाच मला स्पीकरसुद्धा मिळालेला होता गाणे गोष्टीसाठी. शिंदे म्हणून आहे नितीन शिंदे, त्यांनी स्पीकर छानसा दिलेला होता. पहिलीचा वर्ग असल्यामुळे मला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे मला टॅबपासून, वह्यापासून, पेनपासून, पॅडपासून सन्मान्य संगमेश्वरचे जगताप म्हणून निलेश जगताप यांनी सुद्धा सगळा त्यांचा वाढदिवस इथं साजरा केला. काही तिथं मिष्टान्न भोजन दिलेले, कारण इथं सगळ्यात गोरगरीब मुलं आहेत. कोणाचे आईवडील लूम काम करतात, कोणाचे आईवडील भंगार वेचतात. त्यामुळे इथली उपस्थिती वाढवणे व दर्जेदार शिक्षण देणे हेच आमचे ध्येय आहे. या ठिकाणी पालकांचा, गावकऱ्यांचा इतकी आज संख्या होती, पुस्तक सगळ्यांचं नाव घेणं म्हणजे जवळजवळ अर्धा तास लागेल. त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, कारण आमच्या शाळेला तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे. मी खास करून शिवसेनेचे सगळे नेत्यांचं, ज्येष्ठ नेत्यांचं, कारण साहेबांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पदाधिकारी शाळेत जा, शाळेत तुम्ही लक्ष घाला आणि यापुढे आम्ही गुणवत्तादायक शिक्षण देऊ, एवढंच बोलतो. धन्यवाद. या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दप्तर वाटप करण्यात आलेले आहे. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. या ठिकाणी खरोखर आणि देशभक्तीतून पुढे विद्यार्थी कल्याण या गोष्टी लक्षात घेऊन हा कार्यक्रम चालू आहे. याच्यात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांच्या प्रेरणेतून दप्तर वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडतोय. साहेबांचं करतो. विनायक कुवार यांचा सत्कार मी स्वतः करतोय. या ठिकाणी सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत. यानंतर आपला गतानुगत विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. स्वागत. गावावर एक वचक बसलेला आहे. जी तुकार विद्यार्थी होते किंवा जी तुकार मुलं होते
त्यांच्यावर पण एक कौतुक झालं की गावातील लोक आपल्याकडे बघतायत आणि आमचं कसं वाटतोय. तर आम्ही आमच्या वतीने आता बाह्यांग आमचं अतिशय सुंदर झालंय आणि आम्ही सांगतो की लवकरच आमचा अंतरंग समजत आहे ती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू नियमितपणे प्रयत्न करत आहोत. आणि एवढ्या 2-3 महिन्यात आमचे सर्व विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत खरंच झालेले आहेत. सर्व शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आपल्या शाळेचं मी विनंती करतो. तसंच शाळेची सुरक्षितता ठेवण्याचं काम सन्माननीय माळी बरोबरच साहेब आपण जेव्हा चक्कर मारतात तेव्हा आमची शाळा वेगळीच पद्धतीने दिसते आणि याचं श्रेय तुम्हाला जातं. माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून आपल्या एक 4 गणपती बाप्पा